जगाच्या एका दुर्गम कोपऱ्यात वसलेला हा अनोखा धबधबा अनेकांना अज्ञात आहे. केपी वॉटरफॉलला येण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला सेंट्रल लाईनची खोपोली ट्रेन पकडावी लागेल. स्टेशन बाहेर पडल्यावरती हा उजवीकडे जरासा जातो तो मठात जातो आणि आपला सरळ जायचा आहे, सरळ या रस्त्याने. नमस्कार मित्रांनो, मी संतोष. आज तुम्हाला घेऊन आलो आहे परत एका वेगळ्या अशा ठिकाणी. कारण की माझ्यासमोर जे दिसते तुम्हाला बघा, मी आलो आहे खोपोलीला एक केपी वॉटरफॉल आहे. तो जो तुम्हाला इथून आणि आज माझ्याबरोबर आहे कृष्णा माने. खूप दिवसांनी आलाय तो. वरती धबधबे पूल आणि आपण चाललोय केपी वॉटरफॉलला. आपल्याला तिकडे तो ब्रिज दिसतोय ना, त्या तिकडे जायचं आहे. आता मी ठाकूरवाडीला आलो आहे. पावसाळ्यात जर तुम्हाला काही काळ कामातून विश्रांती घेऊन एखाद्या नैसर्गिक पर्यटन स्थळाला भेट द्यायची असेल तर त्यासाठी हा धबधबा हा उत्तम पर्याय ठरू शकतो. कोणी जर गाड्या आणल्या असतील ना तर इथे केपी वॉटरफॉलला दत्त मंदिरच्या इथेच पार्क करून पुढे जायचं आहे, कारण की वरती गाड्या जात नाही. केपी वॉटरफॉलला जायचं असेल ना तर ते दत्त मंदिरच्या इथून तुम्ही हा रस्ता पकडून वरती केपी वॉटरफॉल. आता आपण त्या दत्त मंदिरच्या इथून 9:30 चालू केलं आहे. बघूया आपण आता वरती गेल्यावरती किती वाजतात ते. 1-1.5 तासाचा ट्रॅक आहे आणि त्या ट्रॅकमध्ये म्हणजे त्या ट्रॅकच्या रूटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी धबधबे म्हणजे बघायला मिळतील आणि इकडचा निसर्ग तर तुम्हाला असंख्य धबधबे इथे वाहताना दिसतात. एक पहिला ओढा आपल्याला आलाय, मस्त की फ्रेश होऊया. आज पाऊस आहे पण गरम पण होत आहे. श्रावणातला पाऊस, ऊन पाऊस. रस्ता काहीसा आपल्याला एकदम असा सुरुवातीचा असा थोडासा चढण आहे. मस्त एक वेगळा फील. केपी वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ सह्याद्रीच्या घाटात असलेला एक सुंदर आणि प्रसिद्ध मानवनिर्मित बोगद्यावर कोसळणारा धबधबा आहे. केपी धबधबा येथे रेल्वे पुलावरून पाण्याचा एक भव्य प्रवाह खाली कोसळतो आणि एक मनमोहक दृश्य तयार करतो. चला आलो. इथे पुढे आहे ना, हा थोडासा तो एक पॅच जरा रिस्की आहे. रिस्की म्हणजे थोडंसं जपून चालावं आणि शूज व्यवस्थित चांगले ग्रिपवाले पाहिजेत. थोडा आता आम्ही आराम करतो, पाणी पितो, थोडा रेस्ट टाईम. खालून आपण 20 मिनटच चाललो, पण ह्या चालताच आपल्याला एवढा घाम आला आहे बघा. त्या पावसाच्या दिवसामध्ये थकायला होतं. पाण्याची बाटली कॅरी करा. आपल्याला अशा वरती पायऱ्या लागणार आहेत दगडामध्ये कोरलेल्या.
छोटा रस्ता आहे आणि आपण दगडांमध्ये कोरलेल्या पायऱ्या आहेत. हो, इथे थोडा ना एकच माणूस जाऊ शकतो एवढी जागा आहे, त्याच्यामुळे थोडं थांबावं लागते. तो उतरतोय खाली तेव्हा आम्ही वरती जाणार. आणि त्या पायऱ्यांवरून आपण आता वरती आलो ना, तर वरतून आपल्याला हा सगळा असा खोपोलीचा परिसर दिसतोय. सध्या कामाचे ताणतणाव व इतर जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना मनमोकळं फिरता येत नाही. पण पावसाळा आला की निसर्गप्रेमींना वेध लागतात ते मान्सून पिकनिकचे. काही वेळा प्रवासामध्ये आपल्याला असाही अनुभव येतो की अनोळखी व्यक्ती देखील शेवटपर्यंत आपल्यासोबत राहते. त्यातलेच हे तिघेजण. हा धबधबा पुणे मुंबई रेल्वे मार्गावर एका ब्रिजच्या मागून कोसळतो. बऱ्याच रील्समधून तुम्ही ही जागा बघितली असणार. मालगाडी आहे इथं, बराच वेळ चालणार. थोडंसं इथे स्लिपरी आहे, थोडंसं सांभाळून या. जागोजागी आपल्याला असे धबधबे किंवा ओढे तुम्हाला दिसतील या केपी वॉटरफॉलकडे जाताना. कसं वाटतं वरती? गार वाटतंय, गार वाटतं आणि घाम पण येतो, एकदम भारी वाटतं. वरती एकदम मस्त दिसतोय. इथे आमच्यापैकी कोणालाच रस्ता माहिती नाही. ही पायवाट जाते आहे, त्या पायवाटेने आम्ही आता पुढे चाललो आहे. हो हो, एका साईडला दरी आणि एका साईडला डोंगर. आमचा कृष्णा गेला आहे पुढे. हा, चल आलो. भेटला एकदाचा रस्ता. हा समोर तुम्हाला दिसतोय ना आता, तो केपी वॉटरफॉल आला आहे. पण मी थोडा रेस्ट करतो, जरा दमलो. इथे थोडं रेस्ट करून आता आम्ही पुढचा प्रवास करतो आहे. पुढचा प्रवास हा काहीसा असा होणार आहे, थोडासा दगडांमधून जाणारा रस्ता आहे. जाऊया, लेट्स गो. वाजलेत किती मला? 10 साडे 10 आले. मग जवळजवळ आम्हाला 1 तास लागला. खालून त्या दत्त मंदिरकडून आम्ही चढायला सुरुवात केली 9:20ला. आता 10:30 आले, म्हणजे 1 तास लागला. आणि तो दिसतो तुम्हाला तो ब्रिज आणि हे 2 बोगदे इथे आणि इकडे. एक इच्छा आहे माझी, कधीतरी मी ड्रोन घेणार करून. बघूया कधी स्वप्न साकार होत आहे ते.
क्षणात निसर्गाने आपले रूप बदलले आणि काही काळाच्या आतच तुफानाचा पाऊस सुरू झाला. त्या पावसापासून थोडासा बचाव करण्यासाठी आम्ही ह्या दगडांच्या कपारीमध्ये घुसलो. आता त्या डोंगरातल्या कपारीत जाऊ. हा आहे केपी वॉटरफॉल आणि वरतून दिसणारा तुफान पाऊस चालू आलाय आता. बस बस तो आमच्याबरोबरचा मुलगा होता तो भिजतोय. दोघे जण आहेत. जबरदस्त पाऊस पडायला चालू आलाय. बघा समोरचं काय दिसतच नाही आहे, एवढा पाऊस आहे. पावसाचा जोर वाढलाय बघा. मगाशी त्याची धार कमी होती, आता पाऊस वरती चालू आलाय जोरात आणि वॉटरफॉल सुद्धा जोराने कोसळतोय. कसं वाटतंय? मस्त एकदम. मगाच पण वातावरण क्लिअर होतं, आता एकदम लगेच चेंज. वातावरण क्लिअर होतं, लगेच किती पाऊस झाला बघा. धबधब्याचा फ्लो वाढलाय बघा. हो हो. कामिनी घाट में तो और रिस्की रहेगा, लेकिन वो बाइक से आएगा गाड़ी नॉर्मली. तो वही देख के हम लोग निकले जा रहे. तो मैं तो बोला बाजू में देनी थे, तो चलो देखते हैं. अब ऊपर आए तो बारिश होने लगी. बहुत भाग गया. बारिश करो ना बताना हो. मगाशी पाण्याचा कलर चेंज होता, आता चेंज झाला. चिखलाचं पाणी झालं. पाऊस खूप पडला ना मगाशी. आता खाली दिसतंय ते पूर्ण क्लिअर झालेलं आकाश. खोपोली एकदम क्लीन. आज आहे रविवार असून सुद्धा अजून एवढी गर्दी नाही आली. आम्ही सकाळी लवकरच आलो होतो. तर तुम्हाला इथे येण्यासाठी खोपोली ट्रेन पकडा. खोपोलीवरून ट्रॅकिंग करून तुम्हाला जर ट्रॅक करून यायचं तुम्हाला चालत इथे येण्यासाठी 1.5 तास लागेल. एक वेगळा अनुभव घ्या ट्रेकिंगचा. त्या तुम्ही केपी वॉटरफॉलला समजा तुम्ही आलात तर तुम्ही जाता तुम्ही हा झेनिथ वॉटरफॉल पण करू शकता आणि त्या तिकडे तुम्हाला गगनगिरी महाराजांचा मठ पण इथे आहे. तर तुम्हाला वेळ झालं तर तुम्ही गगनगिरी महाराजांचा मठसुद्धा करू शकता. कारण की आता आम्ही आहे केपी वॉटरफॉलच्या ब्रिजवरती. ह्या इथे आल्यावर तुम्हाला कमी गर्दीत निसर्गसुख अनुभवता येईल. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या डोंगर रांगांचे अफाट सौंदर्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते. या डोंगर रांगांमध्ये अनेक ट्रेकिंगची ठिकाणं, ऐतिहासिक किल्ले आणि अनेक नैसर्गिक धबधबे आहेत जे पर्यटकांना भुरळ घालतात.
तर आता मी आजचा व्हिडिओ हा इथेच संपवतो. तर माझ्या अजून व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजून माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब जरूर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. चला आता मी तुमची रजा घेतो. आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.